शेतकऱ्यांसाठी 25 जुलै आताच्या झटपट ठळक बातम्या। महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। पुढील 4 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस। मराठवाडा, विदर्भ, कोकणात जोर कायम राहणार। दूध दराच्या शासन निर्णयालाच खासगी दूध संघाकडून हरताळ। 30 रुपये दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक। विहीर मंजूर करा नाहीतर खुर्ची खाली करा। खुलताबाद शहरात आम आदमी पार्टी व शेतकऱ्यांचे भीक मागो आंदोलन व घोषणाबाजी। तंटा नाही तर घंटा नाही, आता भेटू निवडणुकीत। अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठेंगा। व्हिडिओ शेअर करत शरद पवार गटाची मोदींवर टीका। मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय। मेंढपाळ लाभार्थींना थेट खात्यात मदत। आशा स्वयंसेविकेचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 10 लाख रुपये। अवघ्या 2 तासात 3000 सोनं स्वस्त। पुणे जळगावातील सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। कस्टम ड्युटीत कपातीची घोषणा। सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा। केवळ सरकार वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड। अमोल कोल्हेंची सरकारवर टीका। केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार, मग मराठा आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही? खासदार प्रणिती शिंदेंचा संसदेत सवाल। सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यात रात्रभर तुफान पाऊस। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून शाळा बंद। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा व सूचना। मुलींना 100% मोफत शिक्षण नाही, 15% शुल्क भरावेच लागणार। उच्च शिक्षणासाठी 80 ते 85% माफी। साताऱ्यात मुसळधार पाऊस। कृष्णा नदीवरील बंधाऱ्यांचा काही भाग गेला वाहून। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या। जरांगेंच्या अटक वॉरंटमध्ये माझा काय संबंध नाही। गेल्या वेळी त्यांनी माझ्या आईचा उद्धार केला, आता उपोषणामुळे पुन्हा आरोप लावला। फडणवीस यांचे वक्तव्य।